श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, अक्षय तृतीया म्हटलं की बरेच लोक सोने खरेदी करत असतात. आता सोन्याचे नाव घेणे पण खूपच अवघड झाले आहे. सर्वसामान्य लोकांना सोने खरेदी करणे शक्य नाही, कारण खूप भाव वाढले आहेत सोन्याचे. मग आपण अक्षय तृतीयाला सोन्याहून मौल्यवान, खूप भरभराटी देणारे काही वस्तू आहेत, त्या जर आपण खरेदी केल्या तर आपल्या घराची नक्कीच भरभराट होणार. माता लक्ष्मीचा अखंड शुभ आशीर्वाद आपल्याला घरावर राहणार. माता लक्ष्मीच्या प्रिय अशा या वस्तू आहेत, त्या जर तुम्ही अक्षय तृतीया दिवशी घेतल्या तर त्याचा तुम्हाला खूप लाभ होऊ शकतो. सोन्यापेक्षाही अतिशय मौल्यवान अशी ही वस्तू आहे, कारण की सोनं घेणं शक्य नाही. आपण सर्वसामान्य लोक आहोत आणि प्रत्येकजण या अगोदर अक्षय तृतीयाला सोनं वगैरे घेत असायचं. परंतु काही आपल्या घराची भरभराट वगैरे होण्यासाठीच्याच या काही वस्तू आहेत, त्या तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. त्या खूप मौल्यवान आणि खूप कामाच्या अशा आहेत. घराची भरभराटी, घरातील सर्व काही इडापिडा जाण्यासाठीच्या अशा या वस्तू आहेत. तर खरेदी करणार आहोत तर तेवढी आपली जे सोनं वगैरे खरेदी करू शकत नाही, तेवढी आपली कॅपॅसिटी नसेल तर तुम्ही काही दुःखी होऊ नका. कारण तुम्ही या काही वस्तू आहेत त्या तुम्हाला मी सांगते त्या नक्की खरेदी करा. या वस्तू जेवढ्या भेटतील तेवढ्या घेऊन या तुमच्या आजूबाजूलाच मिळू जातील. देवाचे सामान ज्या शॉपमध्ये भेटते तिथे भेटू शकतात, किंवा किराणा शॉपमध्ये देखील मिळतील. अक्षय म्हणजेच बघा, कधीही न संपणारे. म्हणूनच बरेच लोक या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करतात, कारण त्यामध्ये तोटा होत नाही. नवीन घर बुक करतात, वाहन खरेदी करतात, सोनं खरेदी करतात, कारण या दिवशी खरेदी केलेली कधीही संपत नाही, त्याचा अर्थ होतो. म्हणूनच आपण या दिवशी खरेदी करत असतो. शुभ वस्तूची अक्षय तृतीया म्हणजेच माता लक्ष्मी व भगवान विष्णूंना समर्पित हा दिवस असतो. त्याचबरोबर या दिवशी आपण पितरांची सेवा करतो. माता लक्ष्मी व भगवान विष्णूंसाठी व पितरांसाठी हा विशेष दिवस असतो. त्यामुळेच माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना घराकडे आकर्षित करणाऱ्या वस्तू तुम्हाला या दिवशी खरेदी करण्याच्या आहेत. तुम्ही या वस्तू अगोदर खरेदी करू शकताय. जर तुम्हाला शक्य नसेल त्या दिवशी, बरंच काही पितरांचा वगैरे स्वयंपाक वगैरे असतो, त्याच्यासाठी तुम्ही आदल्या दिवशी त्याच्या अगोदरसुद्धा या वस्तू खरेदी करू शकताय. अक्षय तृतीया दिवशी पूजा करू शकतायत. यामुळे काय तर माता लक्ष्मी आपले घर सोडून कधीही जाणार नाही. तुम्हाला सोने घेणे परवडत नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही या वस्तू खरेदी करू शकतात. खूप लाभ देणाऱ्या या वस्तू आहेत. या वस्तू खरेदी केल्यामुळे घरामध्ये सुख, समृद्धी, शांती अगदी भरभराटून नांदेल. यातील सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे कापूस खरेदी करणे. हे कापूस खरेदी केल्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी जीवनामध्ये शांती मिळते, घरामधील संपत्ती वाढते. कापूस पांढरा, शुभ्र व अति मऊ असतो आणि थोडासा आपण कापूस खरेदी या दिवशी करू शकतोय. त्याच्यानंतर त्याच्या वाती वगैरे आपण घरी त्याचा यूज करू शकतोय. दुसरी गोष्ट म्हणजे खडा मीठ असतो, तर ते खरेदी करावे. यामुळे काय होते तर शुक्र ग्रह हा मोठ्या मिठाच्या संबंधित आहे, चंद्रग्रहाच्या संबंधित मीठ आहे. त्यामुळे या दिवशी मिठाची खरेदी केल्यामुळे आपल्याला असलेल्या संपत्तीमध्ये वाढ होते व कधीही आपल्यावर वाईट दिवस येत नाहीत. मिठाची निर्मिती समुद्रमंथनातूनच झालेली आहे. माता लक्ष्मी देखील समुद्रमंथनातूनच उत्पत्ती झालेली आहे व खूप प्रिय असे मीठ माता लक्ष्मीला आहे. यानंतर सर्वांच्याच घरी वापरली जाणारी वस्तू म्हणजे झाडू. लक्ष्मी स्वरूपात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करत असतो. अक्षय तृतीयाला छोटा का होईना झाडू किंवा मोठा झाडू खरेदी करावा. अगोदरचा असेल तरी घ्या व त्या दिवशी हळदी कुंकू वाहून पूजा करा. या दिवशी झाडू खरेदी करणे खूप शुभ आहे. झाडू माता लक्ष्मी स्वरूप आहे, एवढे लक्षात असू द्या. यानंतर कवड्या यांची सेवा आपण पौर्णिमेला सेवा करतो, अक्षय तृतीयाला, त्याचबरोबर गुढीपाडव्याला, त्याचबरोबर नवरात्रीमध्ये देखील कवड्यांची सेवा करतो, दिवाळीमध्ये सेवा करतो. कवड्या या माता लक्ष्मीला आकर्षित करतात. 5 ते 7 पिवळ्या रंगाच्या कवड्या खरेदी करायच्या आहेत. त्या तुम्ही माता लक्ष्मी किंवा देवाऱ्यात ठेवायच्या. पांढऱ्या कवड्या असतील तर त्याला हळद लावावी. त्यानंतर तुमच्याकडे तुळशीचे रोप नसेल तर नक्की आवर्जून या दिवशी तुळशीचे रोप लावावे. तुळशी भगवान विष्णूंना अतिप्रिय आहे. तुळशी माता लक्ष्मी स्वरूप आहे. या सर्व सोप्या वस्तू आहेत. तुम्ही चालू या वस्तू घेऊ शकता.
या दिवशी तुम्हाला मातीच्या भांड्यांची खरेदी करायची आहे. शक्यतो या दिवशी मातीचा माठ खरेदी केला जातो. या दिवशी आपण पितरांची पूजा करतो म्हणून आपण छोटा करा म्हणतात, कोणी केळी म्हणतो. तुम्ही काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की पाठवा. कोणी छोटा मटका म्हणतात. कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही काय म्हणता ते. सोने खरेदी करणे शक्य नाही तर आपण मातीची कोणतीही वस्तू खरेदी करू शकतात. मातीची भांडी वस्तू खरेदी करणे या दिवशी खूप शुभ असते. ही वस्तू मातीची घरात आणल्यामुळे घरात संपत्तीची वाढ होते, कुटुंबात समृद्धी येते. अगोदर आहे आत्ताचा आणलेला असेल माठ तर तुम्ही मातीची छोटीशी डिश भेटते ती आणा आणि ती तुम्ही पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्यास त्याचा उपयोग करू शकतात. या दिवशी माठाचे दान करणे पण खूप शुभ मानले जाते. अक्षय तृतीयाला तुम्ही जेवढे दान करायचे ते करू शकतात. माठाचे दान करू शकतात, त्याचबरोबर अन्नदान, वस्त्रदान हे पण तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. माझ्या त्या आय डीवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकतात की अक्षय तृतीयाच्या दिवशी काय काय दान करायचे आहे आणि ते केल्याने त्याचे काय फळ भेटते. सगळे पाप आपले नष्ट होतात एवढे फळ भेटते. त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर अक्षय तृतीयाला पिवळी मोहरी खरेदी करणे सोन्यापेक्षा मौल्यवान समजले जाते. पिवळी मोहरी घरात आणून पूजली तर घरातील नकारात्मक ऊर्जाचा प्रवाह संपतो. माता लक्ष्मीचं भरभरून आशीर्वाद मिळतो. घरात सुख समृद्धी नांदते. त्याचबरोबर पितळाची भांडी किंवा तांब्याची भांडी अक्षय तृतीयाला हे 2 प्रकारची भांडी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. खूप मोठे नाही पण छोटे छोटे काहीतरी वस्तू तुम्ही घेऊ शकता. यामुळे घरात संपत्ती वाढते. घरात अन्न धान्यांची पुरवठा कधीही कमी पडत नाही. यामधील तेवढेच वस्तू जेवढ्या जमतील तेवढ्या वस्तू तुम्ही घेऊ शकता. यानंतर सर्वात महत्त्वाचे श्रीयंत्र घेणे व असणे खूप शुभ आहे. जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर कमीत कमी तुम्ही श्रीयंत्र घ्या, त्याची स्थापना करा आणि पौर्णिमेला कुंकुमार्चन करावे व ते कुंकुम तुमच्या कपाळाला दररोज लावावे. श्रीयंत्र माता लक्ष्मीचे आसन आहे. माता लक्ष्मी तिचे आसन सोडून कधीही जात नाही, म्हणून आपल्या घरामध्ये देवघरामध्ये श्रीयंत्र असणे खूप जरुरी आहे. दिवाळी व नवरात्रीमध्ये आपल्याला श्रीयंत्र हे लागते. त्याचबरोबर कुबेर यंत्र हे धनाचे देवता आहेत. अक्षय तृतीया हे 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे. या दिवशी कुबेर यंत्र स्थापन केले तर कुबेर देवतांचा नेहमीसाठीचा तुमच्यावर आशीर्वाद राहील. घरात आर्थिक चणचण भासणार नाही. यानंतर तुम्ही स्वामींची मूर्ती, अन्नपूर्णाची मूर्ती, तुम्हाला कोणत्या पण देवाची स्थापना करायची असेल तर तुम्ही या दिवशी करू शकता. देवाच्या वस्तू कोणत्या तर तांब्या अशा वस्तू खरेदी करू शकता. आता एक गोष्ट म्हणजे घरासाठी तोरण कोणते तर कवड्याचे तोरण हे खूप महत्त्वाचे आहे. कवड्या या नकारात्मकता शोषून घेतात. कवड्यामुळे घरात निगेटिव्हिटी येत नाही. कवड्यांचे खूप उपाय व उपयोग आहेत. त्याचबरोबर लक्ष्मीचे पावले हे तुम्ही दरवाजाजवळ लावावे. गजलक्ष्मी म्हणजेच हत्ती देवघरामध्ये असणे खूप शुभ आहे. देवघरामध्ये कासव ठेवावे. सर्व संकट दुःख कासव सर्व सुख दुःख पळून लावतो, म्हणूनच देवघरामध्ये कासव एका डिशमध्ये स्थापित करावे. त्याचबरोबर धातूचे स्वस्तिक दरवाजावर लावावे. साधे प्लॅस्टिकचे वगैरे लावण्याऐवजी आपण स्वस्तिक हे धातूचे लावावे. यामुळे सर्व मंगलमय घडत असते. त्यानंतर 64 योगिनी यंत्र लावावे. यामुळे वास्तुदोष लागत नाही. या सर्व वस्तू अक्षय तृतीयाला खरेदी करून आपण या वस्तू करायच्या आहे. सोनं घेणं म्हणजे घेणं आपल्याकडून शक्य नसलं तरी या ज्या काही वस्तू आहेत त्यातल्या जेवढं तुम्हाला जमेल तेवढ्या वस्तू तुम्ही या खरेदी करा. आणि हा व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.